हॅलो एव्हरीवन. कोरोना व्हायरस पॅन्डेमिकमुळे ग्लोबली असे बरेच मुद्दे आहेत की ज्याच्यावरती संपूर्ण जगाला विचार करावा लागेल आणि बऱ्याच देशांना आपली जी भूमिका आहे तर ती स्पष्ट करावी लागेल. तर अशाच काही मुद्द्यांपैकी एक महत्त्वाचा मुद्दा, तर त्याच्यावरती आज आपण लेक्चरमध्ये डिस्कस करू. ही न्यूज तुम्ही सर्वांनीच डेफिनेटली ऐकली असेल की 18 आणि 19 मेला वर्ल्ड हेल्थ असेंब्लीची जी मीटिंग आहे तर ही मीटिंग पार पडली आणि या मीटिंगमध्ये तैवानला ऑब्झर्वर नेशनचा स्टेटस मिळावा. तर याच्यासाठी म्हणून अमेरिकेकडून बरेच प्रयत्न केले गेले, पण अमेरिकेचे हे जे प्रयत्न आहेत तर ते यशस्वी झाले नाहीत, कारण चीनने त्याला विरोध केला. आता एक्झॅक्टली हा इश्यू काय आहे, इथे चीनने तैवानला का अपोज केलाय, तर याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला लेक्चरमधून समजेल. तुम्हा सर्वांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत. या लेक्चरची PDF ही तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉब, तर हे जे आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे तर तिथून डाउनलोड करता येईल. आणि सध्या आपल्या विजन स्टडीवरती राज्यसेवेची जी 3rd बॅच आहे तर त्याचे ॲडमिशन ओपन आहेत. या बॅचच्या माध्यमातून तुमचा भरपूर अभ्यास होईल, कारण 1000पेक्षा जास्त व्हिडिओ लेक्चर्स आहेत, 150पेक्षा जास्त सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत आणि 20पेक्षा जास्त फुल लेंथ टेस्ट आहेत. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर या बॅचमध्ये आपला प्रवेश घ्या. आणि जी कोर्स फी आहे तर या कोर्स फीमध्ये जर तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर 21 मे रात्री 11 वाजेपर्यंत जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर विजन 100 हा जो कूपन कोड आहे तर तो यूज करून तुम्ही कोर्स फीमध्ये 1000 रुपयांची सवलत मिळवू शकता. ठीक आहे. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर म्हणजे आज रात्री 11 वाजेपर्यंत आपला प्रवेश निश्चित करा. ठीक आहे. आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण लगेच लेक्चरला सुरुवात करू. जसं मी तुम्हाला म्हटलं की 18 आणि 19 मेला वर्ल्ड हेल्थ असेंब्लीची जी मीटिंग आहे तर ही मीटिंग पार पडली. आणि यावर्षीची जी मीटिंग आहे तर ती प्रामुख्याने 2 कारणांमुळे जास्त चर्चेमध्ये होती. पहिलं कारण ते म्हणजे कोरोनाचं ओरिजिन काय आहे. जसं की USचं म्हणणं आहे की वुहानमधली जी लॅब आहे तर तिथून हा जो व्हायरस आहे तो संपूर्ण जगामध्ये पसरला. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्याबद्दल एक प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन व्हावं, तर अशी जगामध्ये बऱ्याच देशांकडून मागणी केली जात होती. आणि मग आता ही जी सगळी इन्व्हेस्टिगेशनची मागणी आहे तर त्याच्यावरती काहीतरी डिसिजन या मीटिंगमध्ये होईल, तर ही जगाची अपेक्षा होती. पण ही अपेक्षा फुलफिल झाली नाही, कारण इन्व्हेस्टिगेशनची ही जी डिमांड आहे तर त्याच्यावरती चायनाचा असा स्टँड आहे की चायनाने असं म्हटलं की हो, इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, पण हे इन्व्हेस्टिगेशन कधी व्हावं, तर हे जे संपूर्ण पॅन्डेमिक आहे तर ते रिझॉल्व्ह झाल्यानंतर मग याच्यावरती आपण इन्व्हेस्टिगेशन करूयात. आत्ता सध्या संपूर्ण जगाने, सगळ्या देशांनी कोरोनापासून आपला बचाव कसा करायचा तर याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. ओके. तर त्याच्यामुळे ही जी पहिली डिमांड आहे तर ती तर फुलफिल झाली नाही. हे जे इन्व्हेस्टिगेशन आहे तर ते जास्तीत जास्त डिले कसं होईल तर याच्याकडेच चायनाचं लक्ष आहे. आणि त्यानंतर ही जी मीटिंग आहे तर ती चर्चेमध्ये असण्याचं दुसरं महत्त्वाचं रिझन ते म्हणजे हा तैवान इश्यू. आता यामध्ये जर आपण थोडीशी बॅकग्राऊंड बघितली ना तर 2009 पासून 2016 पर्यंत तैवान वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा ऑब्झर्वर नेशन होता. पण 2017 पासून हा जो स्टेटस आहे तर तो काढून घेण्यात आला. आणि आता 2020 मध्ये 5i नेशन्सकडून पुन्हा तैवानला ऑब्झर्वर नेशनचा स्टेटस दिला जावा, तर यासाठी म्हणून प्रयत्न केले जातात. ओके. आता हे 5i नेशन्स कोण आहेत तर त्याच्यामध्ये अमेरिका, UK, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, तर या 5 देशांचा समावेश होतो. ओके. तर हे 5i नेशन्स कोणते तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की कोरोना व्हायरस पॅन्डेमिकमुळे अमेरिका आणि चीन तर यांचे जे संबंध आहेत तर ते खूप जास्त खराब झालेत. आणि मग त्यामुळेच तैवानचा हा जो इश्यू आहे तर त्याच्यावरती अमेरिकेने जास्त फोकस केला. पण अमेरिकेचा हा जो प्रयत्न आहे तर तो यशस्वी झाला नाही, कारण यावर्षी जी मीटिंग झाली तर या मीटिंगमध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने तैवानला इन्व्हाइट केलं नाही. ठीक आहे. इथे तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की तैवानची जी मेंबरशिप आहे तर त्याला चीनकडून का विरोध केला जातोय, तर त्याच्या मागचं जे कारण आहे तर ते सुद्धा आपण समजून घेणार आहे. पण सुरुवातीला एक्झॅक्टली तैवान तर या देशाबद्दल आपण थोडी इन्फॉर्मेशन बघूया. हा जो मॅप तुम्हाला दिसतोय तर त्यामध्ये इथे ही जी चीनची मुख्य भूमी आहे तर ती तुम्हाला दिसते. आणि चीनच्या मुख्य भूमीपासून अगदी जवळ असलेला हा देश तो म्हणजे तैवान. ओके.
तैवानची जी लोकसंख्या आहे तर ती जवळपास 23 मिलियन आहे आणि चीनची जी मुख्य भूमी आहे तर त्यापासून अगदी 200 किलोमीटर अंतरावरती असलेला हा देश आहे. ओके. आणि या पॅन्डेमिकच्या काळामध्ये आपण तैवानला एक हाय रिस्कवरती असलेला देश म्हणू शकतो, कारण जसं आपण बघितलं की चीनपासून हा देश अगदी जवळ आहे आणि तैवानमधले जवळपास 8.5 लाख जे नागरिक आहेत तर ते चीनमध्ये कामासाठी म्हणून जातात, त्यांचं वरचेवर येणं जाणं असतं. तर त्याच्यामुळे कोरोना व्हायरसमुळे या देशाला मोठ्या प्रमाणावरती अफेक्ट होईल तर अशी कंडिशन होती. पण जर आपण आकडे बघितले तर तैवानमध्ये जे कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह जे पेशंट आहेत तर त्यांची संख्या फक्त 440 आहेत आणि इतक्या दिवसांमध्ये फक्त 7च लोकांचा मृत्यू तैवानमध्ये झालेला आहे. ओके. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की तैवानची जी स्ट्रॅटजी आहे तर ती या सगळ्या गोष्टींमध्ये इफेक्टिव्ह आहे. तर त्याच्यामुळे तैवानकडून जगामध्ये बऱ्याच देशांना बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की कशा पद्धतीने तैवानने या कोरोना व्हायरसला कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे. ओके. आणि तैवानला जर या मीटिंगमध्ये इन्व्हाइट केलं गेलं असतं तर यातून बऱ्याच देशांना फायदा झाला असता. आणि तैवानचं जे गव्हर्नमेंट आहे तर त्यांना अशा पद्धतीची जी सिच्युएशन आहे तर ती हँडल करायचा एक्सपिरियन्स आहे. कारण 2003 जे सार्स आउटब्रेक झालेलं होतं तर त्यावेळेला सुद्धा अशा पद्धतीची जी सिच्युएशन आहे तर ती तिथल्या गव्हर्नमेंटनी हँडल केली आहे. म्हणजे मेडिकल फॅसिलिटीज असतील किंवा डॉक्टर, इतर जी टेक्नॉलॉजी आहे, इक्विपमेंट आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी तैवानकडे आहेत. तर त्याच्यामुळे तैवानचं हे जे मॉडेल आहे तर त्यातून इतर देशांनी बऱ्याच गोष्टी शिकल्या असत्या. आणि आत्तासुद्धा तैवानने बऱ्याच देशांना जी मेडिकल हेल्प आहे तर ती प्रोव्हाइड केली आहे. जे मास्क्स आहेत तर ते तैवाननी बऱ्याच देशांना डोनेट केलेत. इवन अमेरिका आणि भारताला सुद्धा जे मास्क आहेत तर ते तैवाननी डोनेट केलेत. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती या मीटिंगमध्ये तैवानला इन्व्हाइट केलं गेलं पाहिजे होतं. पण चीनचा जो दबाव आहे तर त्याच्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी तैवानला इन्व्हाइट केलं नाही. ओके. आता इथे चीनचं जे महत्त्वाचं रिझन आहे की चीन का तैवानला अपोज करतोय तर त्याच्या मागचं महत्त्वाचं रिझन ते म्हणजे चीनची वन चायना पॉलिसी. ओके. आता इथे चीनचं काय म्हणणं आहे की तैवान तर हा आमचाच एक प्रांत आहे आणि याउलट तैवानचं असं म्हणणं आहे की आम्ही एक स्वतंत्र असे इंडिपेंडंट देश आहोत. ओके. तर त्याच्यामुळे ही जी वन नेशन पॉलिसी आहे तर या पॉलिसीला धरून चीन नेहमीच तैवानची जी मेंबरशिप आहे तर त्याला विरोध करत आलाय. ओके. आणि जर आपण संपूर्ण जगाचाच याच्याबद्दलचा जो स्टँड आहे तो जर विचारात घेतला तर जगामध्ये असे फार कमी देश आहेत की ज्यांनी तैवानचं जे अस्तित्व आहे तर ते मान्य केलंय. आता इथे या सगळ्या देशांची जी लिस्ट आहे तर ती मी तुम्हाला दिली आहे. तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर फॉर एक्झाम्पल पलाऊ किंवा पॅराग्वे, नैरू, मार्शल आयलंड तर असे काही छोटे ठराविक देश आहेत की ज्यांनी तैवानचं जे स्वतंत्र अस्तित्व आहे तर ते मान्य केलं आहे. आणि या लिस्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कोणताही मोठा किंवा डेव्हलप देश इथे दिसणार नाही. इवन US, UK, इंडियासुद्धा या पॉलिसीचा पार्ट नाही आहे. ओके. तर त्याच्यामुळे जो तैवान देश आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं जे स्वतंत्र अस्तित्व आहे तर ते तुम्ही मान्य करा. आणि जर आपण बघितलं तर तैवानमध्ये जे इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे तर ते कार्यरत आहे. त्यांचं वेगळं असं कॉन्स्टिट्यूशन आहे. त्यांची स्वतःची अशी डिफेन्स फोर्स आहे. इवन त्यांची इकॉनॉमीसुद्धा स्ट्रॉंग आहे. आणि चीनची आणि तैवानची जी करन्सी आहे तर ती सुद्धा वेगवेगळी आहे. तैवानची जी करन्सी आहे तर ती आहे न्यू तैवान डॉलर. ओके. आणि जगामध्ये असे बरेच देश आहेत की ज्यांच्या क्षेत्रफळापेक्षा तैवानचं जे क्षेत्रफळ आहे तर ते जास्त आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण कन्सिडर केल्या तर तैवानला एक वेगळा देश म्हणून त्यांचं जे अस्तित्व आहे तर ते जगाने दिलं पाहिजे. पण चायना त्यांचं जे अस्तित्व आहे तर ते मान्य करत नाही आहे, कारण चायनाचं असं म्हणणं आहे की हा आमचाच एक प्रांत आहे. ओके. तर त्याच्यामुळेच चीनने तैवानची ही जी मेंबरशिप आहे तर त्याला अपोज केला. आणि याच्यामध्ये जर आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची भूमिका बघितली तर त्यांचा जो स्टँड होता तर तो असा होता की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी असं म्हटलं की तैवानची जी मेंबरशिप आहे तर त्याच्याबद्दल जे मेंबर स्टेट आहेत तर त्यांनी डिसिजन घ्यायचं आहे. त्यांचा जो डिसिजन आहे तर अकॉर्डिंगलीच पुढे जी प्रोसिजर आहे तर ती फॉलो केली जाईल. ओके. तर आत्ता तरी म्हणजे यावर्षी तरी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी तैवानला या मीटिंगसाठी इन्व्हाइट केलं नाही. आता हा जो सगळा इश्यू आहे तर त्याच्यावरती तैवानची जी भूमिका आहे किंवा त्यांनी आपलं जे मत मांडलं तर ते काय होतं
तर त्यांचे जे ऑफिशियल्स आहेत तर त्यांनी असं म्हटलं की ठीक आहे, यावर्षी जरी या मीटिंगसाठी आम्हाला इन्व्हाइट केलं गेलं नाही, आम्हाला मेंबरशिप मिळाली नाही, तरी काही प्रॉब्लेम नाही, आम्ही काही हार मानणार नाही आहे. नेक्स्ट इयर आम्ही पुन्हा या मेंबरशिपसाठी प्रयत्न करू. ठीक आहे. फक्त त्यांचं एवढंच म्हणणं आहे की जे ग्लोबल पॉलिटिक्स आहे तर त्याच्यामुळे आम्ही या पॅन्डेमिकच्या दरम्यान जे चांगलं काम केलेलं आहे किंवा आम्ही इतर देशांना जी मदत केली आहे तर त्या गोष्टी जगाने इग्नोर करायला नकोत, तर आम्हाला सुद्धा वर्ल्ड हेल्थ असेंब्लीचा एक पार्ट बनवून घ्यावं. ओके. तर अशा पद्धतीची जी भूमिका आहे तर ती तैवाननी मांडली आहे. तर आता यावर्षी तर त्यांना मेंबरशिप मिळाली नाही. आपण अशी आशा करू की पुढच्या वर्षी होपफुली तैवानची जी मेंबरशिप आहे तर ती फिक्स होईल आणि जगामध्ये या इश्यूला घेऊन एक प्रॉपर स्टँड घेतला जाईल. ओके. तर हा जो इश्यू आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. तर आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. लेक्चर कसं वाटलं हे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि लेक्चरच्या शेवटी तुम्हाला परत एकदा रिमाइंड करून देते की सध्या आपल्या विजन स्टडीवरती राज्यसेवेची 3rd बॅच, त्याचप्रमाणे संयुक्त गट ब, क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅच, तर याच्या सगळ्याच्या ज्या ॲडमिशन्स आहेत तर त्या ओपन आहेत. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच लवकरात लवकर आपला प्रवेश घ्या. आणि रोजच्या चालू घडामोडीवरती ज्या डेली प्रॅक्टिस टेस्ट होतात तर त्या तुम्ही सॉल्व्ह करत चला. त्याचप्रमाणे विनिंग वेनसडे आणि स्टनिंग सॅटरडे, तर या 2 दिवशी ज्या सब्जेक्टनुसार टेस्ट होतात तर या टेस्टसुद्धा तुम्ही सॉल्व्ह करत चला. तिथून तुमचा भरपूर अभ्यास होईल. ओके. तर आता आपण इथेच थांबू. अशाच इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग टॉपिकसोबत येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण भेटू. ठीक आहे. थँक्यू. तुम्ही सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहात, त्यासाठी टॉप कोचिंग इन्स्टिट्यूट शोधत आहात. आपले प्रश्न सोडवण्यासाठी घेऊन येत आहोत विजन स्टडी, स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.